परत आली. प्रेमानं जवळ घेत कवितेला, प्रेमानं जवळ घेत हळूवार तिला गोंजारलं, प्रेमानं जवळ घेत हळूवार तिला गोंजारलं. राग अनावर होण्याचं कारण तिला विचारलं. राग शांत झाल्यावर माझ्याशी बोलू लागली, राग शांत झाल्यावर माझ्याशी बोलू लागली. तिच्या मनातील वेदना भडाभडा बोलू लागली. ती मला म्हणाली, जन्मास मला घालून बापू सर, जन्मास मला घालून वाऱ्यावर सोडून देतोस, जन्मास मला घालून वाऱ्यावर सोडून देतोस. कोण कुठं मिरवतोय याची कधी दखल घेतोस. मी म्हणालो कविते, रे मॅडम, मी म्हणालो कविते हवं तेवढं फिरून घे. म्हणजे कविता माझी जरी कुणी असली कुणी जरी, मी म्हणालो कविते हवं तेवढं फिरून घे, फिरून तुझं झाल्यावर पुन्हा माझ्या मनात आहे. मी म्हणालो कविते हवं तेवढं फिरून घे, फिरून तुझं झाल्यावर पुन्हा माझ्या मनात आहे. कविता मला म्हणाली, कविता मला म्हणाली गाफील राहू नकोस, कविता मला म्हणाली गाफील राहू नकोस. कुंकू माझं पुसल्यावर दोष मला देऊ नकोस. म्हणजे पालकर सर काय होतं, कधी कधी एखादी माझीच कविता मध्ये केलं होतं, कुंकू माझं पुसल्यावर दोष मला देऊ नकोस. शेवटी मी कवितेला म्हणालो, हसत तिला म्हणालो, हसत तिला म्हणालो भरती लबाड वागतेस, हसत तिला म्हणालो भरती लबाड वागतेस. कुणी कुठं मिरवलं ओळख केल्याची सांगतेस, कुणी कुठं मिरवलं ओळख केल्याची सांगतेस. आज या ठिकाणी आम्हाला बोलवलंय, आमचा सत्कार केलाय, त्याबद्दल त्याच्यामध्ये मी आभार मानणार नाही, कारण आभार हे परक्याचे मानायचे असतात. मी एवढंच म्हणतो की आभाराचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, एकमेकाच्या हृदयामध्ये घर बांधून त्या घराला दार कशाला. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि सर्वांच्या मनातल्या कवितेबद्दल ते बोलले. आता ते नेमकं कवितेबद्दल होतं की कविताबद्दल होतं त्यांना माहिती, पण काय हरकत नाही, सर्वात महत्वाचं आहे. आणि अनेक आपले प्राध्यापक असतील की त्यांना असं वाटत असेल की चला आज कवी संमेलन आहे, माझ्या काळातली, माझ्या काळातला, मला भेटू शकलेला, न भेटू शकलेली कुठेतरी कवितेतून सापडते का म्हणून इथे येऊन बसले. त्या सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला हेही सांगतो की अगदी खरंच आठवला किंवा आठवली तर बिनधास्त दाद द्या, कारण आपले वरिष्ठ इथं बसले, प्राचार्य काही बोलतील का, प्रॉब्लेम होईल का, त्याच्यासाठी आपण काम करू. प्राचार्यांचा अध्यक्ष समारोप आता संपून टाकू. मी विनंती करतो की प्राचार्यांनी अध्यक्ष समारोप. अशा गौरव दिनानिमित्त आयोजित कवी संमेलनासाठी मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब कोकाटे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर संतोष दुब्बड सर,